आता पोळा आलाय, आधुनिकता वापरू नका असं म्हणत नाही, पण पळसाच्या मुळाची भाजून ठेसून केलेली दोरी, या दोरीचं केलेलं बैलाला मुंगस, हे मुंगस ज्या वेळेला बैलाला असतं, हस्त नक्षत्रामध्ये कधी कधी आपल्याला मुगवनामध्ये उडदामध्ये पाळ्या घ्याव्या लागतात, आणि त्या पाळ्या घेत असताना बैलाला दम लागतो. दम ज्या वेळेला लागत असताना त्याच्या तोंडाचा जो फेस आहे या मोळाच्या दोरीला लागतो, म्हणजे या पळसाच्या दोरीला लागतो, आणि ती दोरी भिजून कधी कधी त्याच्या जिभेला नाकाला त्याचा श्वास घ्यायला भेटतो, त्यावेळेला त्याचा दम रोखत नाही. इतकी त्या दोरीतल्या स्पर्शातली सुगंधातली ताकद आहे. म्हणून जुनी माणसं पळसाच्या मुळाची दोरी करत होते. आता आपण प्लॅस्टिकच्या दोऱ्या वापरायला लागलो. काय भेटन बैलाला त्याच्यातून? आपल्याला नरम कपडे आवडायलेत कॉटनचे. आता मध्यंतरी या प्लॅस्टिकवर आलत्या बायका. आता त्याला वाटलं लुगडं नेसावा तर लोक हसतील, पण त्या लुगडत नेसायला 6 वार, पण त्याला इरकल म्हणतात. हुशार झाल्या यायनं अशी पलटी मारली ना तर जनावराला कशी मारता येईल पलटी? ते बिचार बांधलेलं आहे ते, त्याला काय मारता येते पलटी? आपण सुद्धा त्याची काळजी करा. काशीतले मालक आपली काळजी करतील, प्राणी मात्राची काळजी कर जा, तर जगाचा बाप आपली काळजी करेन. राजे, तुम्हाला एक माहित आहे का? जुनी माणसं कापसातलं आऊत थोडस लांबलेलं असतं. कोणी बी माना हलवायचं नाही बरं का. ज्यानं आऊत हाणलंय त्यानं माना हाली जा. हो, बाकीच्या हालिल्या की आपण हालायला नंदी बैल आहेत का तुम्ही? काय माहिती आहे तुम्हाला कापसातलं खरंच लांब असतं का? जुन्या माणसाला माहीत. तर लांब असताना आऊत थोडंसं कापसातलं, मग कासरा लांब लागतो. तर पंडित भाऊ, कासरा लांब असल्याच्या नंतर जर ठोकर कासरा असेल तर त्या कासराच्या वजनानं बैलाचं नाक काचतंय. म्हणून जुनी माणसं बारीक कासरा करत होती, बारीक बारीक बारीक. त्याचं नाक वजनानं नाक काचत नव्हतं. कधी कधी फांद्या मोठ्या झाल्या तर कासरा वरबडत होता, वढल्या जायचं, बैलाला त्रास होत होता. इथपर्यंत जुनी माणसं शिस्त ठेवत होती. उन्हाळ्याच्या दिवसात कोरडवाहू शेती असेल तर शेतीचे कामं संपलेली असायची, त्यावेळेला बैलाच्या गळ्यातला 50 ते 60% बांधलेला भाग काढून टाकायचे, मोरख्या काढायचे. एकच फक्त बारक्या दोरीचं गेटला आणि यसन ठेवायचे. त्याला जास्त त्रास नकोय, बंदिस्त नकोय. इतकं शिस्तीत जीवन जुन्या काळातली लोक त्या बैलावर ठेवत होती. म्हणून परिस्थित्या जरी नाजूक होत्या, एवढी पदार्थ नव्हती, तरी पण 100 पार करेपर्यंत त्या बैलाच्या कृपेनं जगत होती. इतकी मोठी तात्विक लोक वागायची. गोपाल कृष्ण भगवान की जय. वासुकी सापाचा दोर केला, मंद्राचल पर्वताची रई केली. ओढायला देव आहे, पण एकीकडे अडचण येते. एका बाजूने ओढायचं कोणाला? माझ्या जगदानंद कंद जगतपती पंढरीतल्या मालकांकडे गेले. प्रभो, आमची अडचण आहे. देवानं सांगितलं एक काम करा, चांगलं बोला, तुमचं काम होईल, राक्षस तुम्हाला मदत करतील. आणि मग देवांच्या लक्षात आलं आपण राक्षसाकडे जावं. शक्यतो देव हुशारच होते पहिल्यापासूनच. माळी घातलेले लोक लय हुशार असते. कार्यक्रमात इतके गोड दिसते, कार्यक्रम संपल्यावर आमच्या लोकांचं पाहायचं कपडे कोणत्या अंगावर असतात. आपण भजन करणारे एका अर्थानं जरसे देवच ना. आपल्या पाया पडतात ना लोक. यायच्या पडतं का? तुमच्या पडतं कोणी पाया? 90 वर्षाचा माणूस सुद्धा पाया पडतो ना.
काहीतरी अंश समजित येत ना, नसं नका त्याच्यात काही, पण गळ्यात माळ आमक तमक, पंढरपूरला जातो वगैरे, पोथी वाचितो, गाथा ज्ञानेश्वरी वाचितो, देवच समजायचं. हुशारच लोक, पहिल्यापासून देव लोक हुशारच, बोलण्यात हुशार, सगळ्या गोष्टीत हुशार. मग हुशार कोण आहे आता बोलण्यामध्ये? मग राक्षसांकडे जायचं. राक्षसांचा मुखिया राजा बळी आहे. बळी महाराजांकडे गेले, स्वागत केलं बळीने. निशाचर राज बळी अत्यंत सात्विक तात्विक सदाचारी पुण्यशील राजा होता. प्रणाम म्हणे, प्रणाम, बसा. खरं तर देव आणि राक्षस भाऊ भाऊ होते. दिती आणि आदिती नावाच्या दोन कन्या. एकीला देव झाले आणि एकीला राक्षस झाले. दिती, आदिती, दनू, काष्टा, विला, तांबरा या 13 जणी होत्या. हरिदास शेठ. आणि हे विश्व 13 जणीपासून झालं. कदरूला सर्प झाले, विंतेला पक्षी झाले, दिती आदितीला देव राक्षस झाले, विलाला वेली झाल्या, काष्टाला तरु झाले, एकीला हिंस्र पशु झाले. असे त्या 13 जणीपासून विश्व निर्माण झालं. कश्यपाच्या 13 पत्न्या. तर दिती ह्या 13 जणी एकाच व्यक्तीच्या पत्न्या, यांच्यापासून जन्माला आलेली आपत्य म्हणजे एकमेकाचे भाऊबंद होते. ते देव आणि राक्षस भाऊ होते. आघोरी प्रवृत्तीनं वागणारे राक्षस आणि सात्विक प्रवृत्तीनं वागणारी माणसं म्हणजे देव. पण ते भाऊच होते, भाऊच होते. चला आपली बांधव आलेत, आपली आहेत, बसा, या. आदर केला. काय काम आहे? काही नाही म्हणे, आमच्याकडे समुद्र मंथन आहे आणि आम्हाला अडचण येते, याच्याकरता तुमची मदत पाहिजे. बळीनं सांगितलं, मी फार दिवसापासून मागावा घेत आलो. तुम्ही जितकं गोड बोलता का तितकं गोड वागत नाहीत. बळी हुशार होता. बळी म्हणला, तुमचं अवघड काम आहे. तुम्ही मायबापाविषयी प्रेम सांगता पण मायबाप सांभाळीत नाहीत ना तुम्ही. म्हणजे आपल्याला म्हणायला बळी, आपल्याला म्हणायला, आपल्याला. तुम्ही लोकांना व्यसन करू नका सांगता, तुम्ही कसे गुटके खाता कीर्तन करून. बळी म्हणू लागले. हुशार होते बळी, हुशार होते, हुशार होते. तुम्ही फक्त उपदेश चांगला करता, गायीचं पालन करा. बळीनं सांगितलं, तुम्ही महाराज मंडळी नुसतं गायीवर प्रेम दाखवता माईकवर, तुमच्याकडे गायी आहेत का? हुशार होता बळी. एक न एक असा मुद्दा राजा बळी विचारत होते. आता हे सगळं काही खरं होतं, राग येत होता ऐकल्यावर. पण जर बळीच्या विरोधात बोला तर आपल्या कामा करता येणार नाही, म्हणून शांत बोलत होते. आणि एखादी गोष्ट मागायची असेल ना तर ती जरा गोडपणात मागितली की मिळत असती. आता माझ्याकडे बैल नसले तरी मला काही काही माणसं बैल देतात एखाद्या वेळेस अडचण आली तर. पण बोलायचं तसं. पहिली गोष्ट सांगतो, आत्ताची नाही, आत्ताची काही तुम्ही हिचकू नका, मी बी सांगत नाही. मला पहिल्यापासून कळायचं कोणाचा गडी बाजाराला गेलाय. मग ज्याचा गडी बाजाराला गेला त्याचे बैल बांधलेले चेतना हरिदास शेठ. मालक थोडाच आऊत धरितोय. मग आपण मुद्दाम जायचं तिकडं, वाट वाकडी करून त्या गल्लीला जायचं. काय चाललं दादा, बरं आहे का? हो बरं. झालं का जेवण? हो. कोणीकडे आला बाळू? काही नाही, इकडे आलतो पराच्या दिवशी त्यांच्या इथं रोजान गेलतो, तर ते म्हणले होते रोजदारी घेऊन जायला ये. मग ते गेलतो रोजदारीसाठी. म्हणलं तुमचं दर्शन घेऊन जा. म्हणजे ते काय दर्शन घ्यायच्या लायकीचा नव्हता, ते एकादशीच्या दिवशी खेकडे खात होता.
मोठा हरामखोर होता, पण आता मी कुठं त्याच्या पाया पडू, पण मग काम होतं ना. तर म्हणलं तुमच्या दर्शनाला यावं वाटलं, याच्याकरता आलो. बर 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 बर, काय चाललं काय नाही. आमच्या खाल्लाकाड्या पटीतला कापूस गिपू, बाबा बाबा दादा. मी कुठं कुठं कीर्तनाला पोथी वाचायला जातो, तर मला बंद्या जिल्ह्यात तुमच्या कापसासारखा कापूस दिसला नाही. आणि त्याच्या कापसात सशे लपत नव्हते. पण आपल्याला काय घेणं, फुकट कळण शेंडी वळवळ. आपल्याला काम साधवायचे. बर बर बर, असा कापूस हो. एका एका झाडाला 250-250 बोंड असेल. झाड राहिलं असतं का? होय हरिदास शेठ, कापसाचे व्यापारी तुम्ही, झाड राहील का? स्तुती यडगळाला पण आवडती, नालायकाला पण स्तुती आवडती. म्हणून स्तुतीचं लग्नच नाही. स्तुती नुसत्या महाराजाच्या जिभेवर बसली. माननीय आदरणीय आमके आमके, ती इथंच बसली जिभेवर. स्तुतीचं लग्नच नाही. कारण स्तुतीला भंगिरी आवडत नाहीत आणि चांगल्याला स्तुती आवडत नाही. म्हणून स्तुती बिनलग्नाचीच खिशात बसली. बिनलग्नाची स्तुती. चांगल्यानं स्तुती आवडत नाही. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. अधिकारी लोकांना स्तुती आवडत नाही. संतांना न करावी स्तुती माझी संत जनी, न करावी स्तुती माझी संत जनी, न करावी स्तुती माझी संत जनी, न करावी स्तुती माझी संत जनी. होईल या वचनी अभिमान, होईल या वचनी अभिमान, होईल या वचनी अभिमान, होईल या वचनी अभिमान. कारण स्तुती झाली की माणसाचा अभिमान वाढत असतो. नकोय. गेलो आम्ही, बसलो तिथं. बर 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 बर, तो काय चाललं बाळू? काय नाही. 2 पावणे 3 एकर जमीन आहे. तुमच्या पलीकडून 2 पट्ट्यावाला. हो मला माहित आहे ना बिबीवालं. हो हो, तुलाच का अजून काय इकलंस? नाही हाय, अजून इकायची अडचण नाही आली. काय नाही, बरं आहे सध्या, हाय जशाल तसं ठेवलं. काय लावलं त्याच्यात? नाही, कापूस लावलाय. बर बर, मग पाळीचं याचा काय मेळ? काही नाही दादा, मागत असतो बैल एखाद्याला. आता 10-12 दिवस झालं बैल कोणाची भेटलेत नाही, आणि वापशावर आणे एवढं तण झालंय. बर 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 बर, आमचा गडी बाजाराला गेलाय, घेऊन जाय बैल. दादा तुमचे बैल नेऊन आऊत कोणाचं लावू? येठण कुठून आणू? येडपटेस का काय? आमच्या बैला दुसऱ्याचं आऊत जमत असतं का? हा, आऊत आमचं, येठण आमचं, आणि बैल बी आमचे. मी म्हणलं दादा तुमचे बैल इतके महागा मोलायचे, हाळीच्या बाजारातून आणलेला 2.5 लाखाचा जोड, आणि आमची जमीन जरी अशी जरा खंटाळी जमीन आहे. अरे हा ना, आकारानं. पण दादा आमच्या जमिनीत गवत कुसळे, तुमच्या बैलाला महालेर खाचा नाद आहे. महालेर कळत ना? हो, पवना खाचा नाद आहे. हां, मका खाचा नाद आहे. आणि आमच्या रानात पवनान महालेरन मका चित्रात नाही. जाऊ दे बाबा, पोथी हे वाचितूस. 2 पेंड्या मका आमचीच कापून. माहीत 2 गाईन 2 वाघारी होत्या. हो, एका वाघारीचं नाव मंजुळी, एका वाघारीचं नाव दुशाली. अशी कुपाट्यावरून उडी टाकीत होती दुशाली, त्या वाघारीचं नाव दुशाली. हो, आणि मी जवळ असल्यावर मन धरून भावताल राहायची, तोंड बाजूला गेलं की दुसऱ्याचे बोंड खात होती. तिचं नाव मंजुळी.
अशी मंजुळा वगार होती. दोन्ही बी मारवाडी जातीच्या म्हशी होत्या. तिकडच्या मारवाड प्रांतातल्या होत्या ना मारवाडी म्हशी. गाई गावरान होत्या. तर आमच्या गाई म्हशी कुसळं गिसळं ते खाच्या गवत ते कुसळं गेल्याच्या नंतर पायानं खुंदळलं की मग खात होत्या. नी 2 पेंड्या मका. तर म्या म्हणलं दादा काही बैठकीतून उठत नाही. म्या साट्यावच्या वरी हातभर मका कापली आणि त्याच्या चितला एक आखुड्या कासरा घेतला. ताणून मानून वरी बसलो. हप्ताभर मंजुळी दुशाली दोन्ही गाई मका खात होत्या. आणून बैल चारले, खाऊ घातलं, बांधलं. काय दादा काय बैल आहेत तुमचे, वा वा वा. काय पास आहे दादा, तुमच्या पासानं गवत निघत आहे आणि दुसऱ्याच्या पासानं निघत नाही का. पण वर्णन करायचं. दादा म्हणले गडी इथं बी असला बाजाराची नको वाट पाहत जाऊ. तुला काम पडलं ना गड्या सगळं टाऊतण्यात. आणि मग आऊत हाणल्यावर दुसऱ्या दिवशी गडी आला आणि मला गड्याला म्हणले राम्या आपल्या कापसाला 1.5 200 बोंड आहेत. ते म्हणलं दादा अजून पातच लागलं नाही बोंड कस काय. अजून तर पातच नाही बोंड कस काय. माणसं कसे 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 खुल्ले बघा ना. चिंतन सांगितल्यावर जसे सैलानी बाबाला कापायला न्यायचे असे बसत येत. भांगार लय आवडत यायला भांगार. ते म्हणले अरे लोक सांगायले तर आपला कापूस लयच वाढाय. हो दादा हो. पहिलं बांधून होते पण गोठ्यात शेणकस काय नाही पडलं. गडी म्हणला अरे काल बाळून नेल ते इटाच्या वाड्यातल्या बाळून. आमच्या वाड्याला पुढून इटा मागून चट मातुड म्हणून आमच्या वाड्याचं नाव पडलं होतं इटाचा वाडा. फक्त पुढून तितक्या इटा. इटाच्या वाड्यातला बाळू नावच प्रसिद्ध झालं. इटाच्या वाड्यातला बाळू. मागून सारं कांडक्याचे भिताड बाळू. गडी म्हणला हो हो बरोबर आहे. कापूस लय वाडा इतकाले बोंड आहेत. हे यानंच कोलती टाकली. मला भेटला गडी म्हणले बाळू. म्हणलं काय. म्हणलं काय राम काका. हा चांगलं लोणी नेल तसं आमच्या दादाला लावायला म्हणे. म्हणलं त्या लोण्यामुळंच बैल दिले. साठाभर मका नेली. हो म्हणले एक पाटगभर मका कापलेली दिसली. इतके आमचे बैल कसे खाते. म्हणलं आमची दुशाली मंजुळी लुसलुस करू लागल्या त्याच्यामुळं नेलं. आपल्याला जर काम साधवायचं असेल तर इतकं गोड बोलावं लागेल. काही काही लय बोलण्यात येडे बापा. आमची इथली एक बाई तुपाला गेली. जिजी ताकाला गेलती. ताक आहे का. जिजीनं असं पाहिलं. जिजी लय दाड होती. ती नवऱ्याला ताक देत नव्हती तर दुसऱ्याला देती का अशी पाहिल्या बरोबर. पण ते नवीन लग्न झालेली पोरगी होती. तिला वाटलं विचारावा ही. पण ही ताकाला जाणं एक जण तुपाला येणं संगत झालं. जिजी तूप आहे का किती पाहिजे. 20 किलो. बाई जिजी म्हणली 2 महिन्यात छटाक तूप विकलं नाही. पण तो पायगुण किती चांगला आहे पाय बरं. तो या पायानं 20 किलोचं गिऱ्हाईक आलं. बस तुला 1/2 किलो तूप फुकट देते. मरावा का नाही नीट. ती त्या पुढच्या माणसानं पैसे असं गठुडं पुढं ठुलं आणि जिजीनं तराजू गिराजू असं पुसून गिसून काढलं. पासांग केलं डब्याचं आणि तूप मोजू लागली. तितक्यात ही निघाली जग घेऊन रिकामाच. तर ते तुपाला गिऱ्हाईक आलेलं. ते म्हणलं बाई तुला 1/2 किलो तूप फुकट द्यायलेत काऊन नेईन. ते म्हणली हिच्या इथलं दूध तूप दही ताक लोणी मी कशीच पाहत नाही. काऊन हिच्या म्हशी कवाबी हागंदारीलाच चरत्यात. त्यानं पैशाचं गठुडं उचललं डबं उचललं ते घरी गेलं. पाशा काय काय बोलणार आगाऊच न माणसं असते. असं बोलल्यावर कुठं काम होत असतं का. अवघड काम बापा. आमच्या इथं एक शेजारी म्हातारं होतं गावात नाही.
असं रानात राहतो तर मी गेलो भेटायला. माझ्या संग एक दोन असेच दात पडलेले, म्हणजे हे दात नाही, आकलीचे दात. आम्ही गेलो तर मग ते खोपी गिपी केलेली होती, त्या खोपीत बाजगीज मस्त असं मथारं गितारं लाईन गिन पंखा गिंका सगळं पद्धतशीर, पोरं डबा गिबा आणून द्यायचे, असं मस्त मथारं. तर मी म्हणलं आता तुम्ही थकलात, चालता येईन, आता पावसाळा सुरू झालाय, तुम्ही चला ना गावाकडं. हो म्हणले बाळू महाराज, काय राहिला आता, मी काय दिवाळी पाहत नाही. ते म्हातारं म्हणलं मी काय दिवाळी पाहत नाही. तर मी म्हणलं हो दादा, मग आता दिवाळी पाहत नाहीत म्हणलं, आता राहिलीच किती दिवाळी, तुम्ही गावाकडे चला, गावातली सारी लोक बोलतील, हे होतील, अमकं तमकं वगैरे वगैरे, आणि चला गावाकडं. बरं बरं बघतो. तर आमच्या संग जे दोघं होते का त्याच्यातलं एक म्हणलं हो ना, आता इथं तुम्ही खोपीत मेल्या, पुन्हा गावाकडं न्या, तिथून खांद्यावर घ्या, मसन वाट्यात न्या, अवघडच आहे ना. तर दुसरं म्हणलं कशाला घरी न्यायचं, खोपी सगळ्यात ठोकायचं. आणि म्हाताऱ्यानं आम्हाला नरमीचा हुरडा सांगितला होता. आता असं म्हणले होते हुरडा खाऊ घाली तर वय, आमच्या संघचं म्हणलं घरी कशाला न्यायचं, खोपीलाच काडी लावायची मेल्यावर. त्यानं गड्याला सांगितलं नरमीचा नकून, कडकीचा नकून, कोणताच नको यायला काढून दे, पाणी देऊ नको. असे भाषा काय अशी असल्यावर कसं शक्य. चला, राजा बळी हा इतका काटेकोरपणाने बोलत होते, पण देव माना खाली घालून ऐकत होते. त्याला माहिती आपलं याच्याशी काम आहे. बळीनं सांगितलं मी मागावा तुमचा घेतला, सगळं काम शोधित आलो तुमचं मागचं, पण तुम्ही आमच्याशी आधटपणानं राहता. चला भाऊबंद आहेत, माझ्याकडे आलात, तुमचं मी काम करतो, पण फुकट करणार नाही. काय घेताल? समुद्र मंथनातून जेवढ्या वस्तू निघतील त्याच्यातल्या अर्ध्या घेऊ. बर 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 बर. देव म्हणले काय हरकत नाही, अर्ध्या देऊन टाकू. पण बळी लय हुशार होता. बळीने विचार केला, वस्तू जेवढ्या जेवढ्या अर्ध्या हे चांगल्या हे घेतील, आणि अर्ध्या यायच्या ज्या कामाच्या नाही त्या आपल्याला देतील. बळीने सांगितलं तसं नाही, पहिली वस्तू निघल्याच्या नंतर ती कोणी घ्यायची ते आत्ताच ठरवायचं. पहिली जर तुम्हाला असेल तर दुसरी आम्हाला, दुसरी आम्हाला असेल तर तिसरी तुम्हाला, तिसरी तुम्हाला असेल तर चौथी आम्हाला. एक तिकडं एक इकडं, एक तिकडं एक इकडं, म्हणजे कोणाच्या नशिबानं कशी बी येऊ मग वाटण्यासारखे. तुम्हाला आंब्याची मोजणी कळत होती का? आंबे पहिले तोडायला माणसं येत होते ना, खुडीनं आंबे उतरीत होते. खुडी म्हणतात का काय तुमच्याकडे? झेला मुंगसत लाईत होते ना, जरा मोठं मुंगस होतं, आणि मुंगसा असं ताणून त्याला एखादी पट्टी लाईत होते, आरापत्ती, आणि त्या आंबा मधात घेतला की त्या झेल्यात आम्ही त्याला खुडी म्हणत होतो, त्याच्यात असा आंबा वाढायचा. हा, टाकायला झेला, हा, आणि वाढायला खुडी. वरून आंबा खाली पड फुटत होता ना, त्याचं लोणचं नासत होतं ना, मासात टाकता येत नव्हते म्हणून झेल्यात टाकायचे. इतकंच माहीत असेल तुम्हाला. माशा टाकायच्या काय म्हणतात पंडित भाऊ? त्याचं नाव आहे खरं. अजून पुन्हा काही सांगू का वेगळं? बस झालं इतकंच. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे झेलान खुडी बी तुम्ही वयस्कर आहेत म्हणून तुम्हाला पाठ आहे. पंडित भाऊ या जीनच्या पॅन्टीवाल्याला झेला कळण याय ना, घरच्यालाच झेललंय, आणि कशात टाकीत आहेत काय माहीत. आता झेलू झेलू यायला काय झेला आणि ते कळणार आहे. तर ते आंबे उतरणारा, बरं आंबे तोडता तोडता आंब्याच्या देठातून तेल निघतंय, ते किती चांगलं असतंय, बेकार असतंय आपा. आणि ते तोडता तोडता जर डोळ्यात पडत, जितके थेंब गालावर पडतील हरिदास शेठ तितके चट्टे महिना महिना निघत नाहीत, इतकं तेल इखारी. आणि तरी त्यानं लोणचासाठी तोडायचं असतं, त्याला इकायची थोडेच. वर्षभर गरीब माणूस, भाजी भेटत नाही, लोणचाची फोड टाकली, गेले शेतात, त्या लोणचासोबत दुपारची सकाळची भाकरी खायची, कधी कधी संध्याकाळी खायची. याच्यासाठी गरीब आंबे तोडायचे, मोठ्याला यायच्या घरचे.
तर मोठाले आंबे तोडल्या ते तेल थिजल्या मग मापायली याचे माप कोणता होतं माहिती आहे का सायखडीचं तुला नाही कळत तुला कुठून कळणार आहे आणि तुम्हाला तरी कुठं कळत जरासं फकीरराव महाराजाला माहीत असेल बापू तुला नाही सायखडीचं माप पाडे आणि 6 आंब्याचा पाडा पण पंडित भाऊ माप करताना आधी मालक कोणीकडे टाकायचा रास टपक्या 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 याच्यात 3 याच्यात 3 बरकत लाभ 2 लाभ 4 5 6 राम 8ला राम म्हणीत हो आणि सगळ्यात मागून मागून अशा गोट्या राहिल्या का आंब्याच्या त्या उतरणाऱ्याला बरकत लाभ म्हणजे त्यानं कोण्याही सुतार दादा कोण फोडा कोय खपक्या मासितकच मग त्याची बायको लोणचं घातलं म्हणायची बाई मदाळ आंबे कस काय नाही ते म्हणला जाऊ दे रे मदाळ मालकानं घेतले आणि आपल्याला गोट्या द्यायला इतकुल्या आता मालकाची सून अशीच होती बऱ्या घरची टिकल्या लावणारी भवळ्या कापणारी भवळ्या काऊन कापित्यात कारण त्याला का मोळ बसत का काय पण सणावाराला आल्या की त्या भवळ्याच कापित्यात एसटीला अडकायल्यात हा का गाडीच्या दरुजात अडकायल्यात काऊन देव जाणे बापा कशामुळं करतेत बरं आपण विचारावं तर एखादी बाई थुत्रीत आणायची आपल्या मी का येडा आहे का विचारायला माया का गोळ्या संपल्या का काऊन कापितेत म्हणून आहे का नाही हा उग अडचणीत हात नाही घातले पाहिजे सुडसत असते माणसं कसे उकळले आज हे नुसतं भांगार आवडत आहे का आणि मग ते लोणचं गेलं नासून उन्हाळ्याचे दिवस म्हाताऱ्याने सांगितलं लोणचं आण शेजार निघून मग जे आंबे उतरायला आलतं त्याच्या इथं लोणचं आणायला गेलं ते मोठी वाटी भरून दिलं म्हातारं म्हणलं अरे काय आपल्या आंब्याचं लोणचं असतंय कोणाची तू आणलंस लोणचं देणारी तिथंच होती ती म्हणली लोणचं माया इथलं आहे पण तुमच्याच आंब्याचं आहे तुम्ही देतानाच असे आंबे देईल ते आम्हाला इतकुल्या आठवड्या आणि त्याचं काय लोणचं होईल बळीच्या लक्षात आलं देवाईनं जर असं माफ केलं तर आपलं वाजन चांगल्या चांगल्या वस्तू घेतल्या आणि साध्या खराब वस्तू आपल्याला दिल्या तर आपलं वाजन मग एक तुम्हाला आणि एक आम्हाला तयारी झाली तिथं गेल्याच्या नंतर आता तोंडाकून कोणी धरायचं शेपटीकून कोणी धरायचं समुद्र मंथन देव हुशार होते देव म्हणले आपल्याला सापाच्या तोंडाकून धरायचं नाही कारण सापाच्या तोंडाकून धरले की साप ओढू गरम होणार आणि गरम झाल्यावर त्याच्या तोंडातलं विष पडणार आणि विष आपल्याला त्रास देईल त्याच्यामुळं आपण शेपटीकून धरू पण ते म्हणले आपण जर आधी शेपटीकडे गेलो तर राक्षस म्हणतील याच्यात काहीतरी काळं आम्हाला शेपटीकडे जायचं मग देव म्हणले आपण पळत पळत जाऊन तोंड धरा आणि त्या वासुकी सापाचं तोंड धरलं राक्षस म्हणले तोंडाकून कसं काय नाही म्हणले आम्ही देव आहेत आम्ही पायाकून नसतो आम्ही देव पायाकून धरीतच नसतो राक्षस म्हणले इथून यायची बेईमानी सुरू आहे आता सापाला शेपटीकून पाया असतात का नाही घशापासून शेपटी लोक पाया असतात काय मागचा पुढचा भाग काही समज नाही राक्षस म्हणले आम्हाला बरं देव म्हणले जाऊ द्या बाबा तुम्ही तोंडाकून आम्ही शेपटीकून गुळान मारायचं त्याला विष काय करायचं राक्षस तोंडाकून समुद्र मंथन सुरू झालं वस्तू निघत राहिल्या मग 14 रत्न निघले कामधेनू निघली धन्वंतरी वैद्य निघले सुरा निघली अमृत निघलं पारिजातक निघला चंद्रमा निघला ह्याशी सगळी काही वस्तू निघत गेल्यानं हा कौस्तुभ नावाचा मणी निघला
हा उच्चश्रवा नावाचा घोडा. बसता का इथं? उच्चश्रवा ते बी सांगतेत भागवत. उच्चश्रवा नावाचा घोडा निघला. अशा काही वस्तू सगळ्या निघत गेल्या. लक्ष्मी निघली, हा आयुध निघले. मग आता एक कोणी वाटून घ्यायचे? अगोदरच ठरलेलं होतं कोणतं कोणाला. उच्चश्रवा नावाचा घोडा राजा बळीला गेला. ऐरावत नावाचा हत्ती इंद्राला आला. कामधेनू नावाची गाय ऋषीमुनींना देण्यात आली. विभागण्या झाल्या. लक्ष्मी भगवान विष्णू परमात्म्याला दिली. पारिजातक स्वर्गात लावला, अमरपुरीत लावला. अशा सगळ्या काही वस्तूच्या विभागण्या झाल्या. मला भाग सांगायचा फक्त सुरा आणि पियुष. पियुष म्हणजे अमृत. ह्या दोन वाटण्या राहिल्या. अमृताची वाटणी राहिली आणि सुरा म्हणजे मध्य. मध्य म्हणजे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. मध्य काय, मी त्याचं खालचं नाव सांगायची गरज नाही, ज्ञात आहे सर्वांना. हे कोणी घ्यायचं? महाराज राक्षसांनी सुद्धा विचार केला मध्य आपल्याला नकोय. काल बी सांगता सांगता राहिलो तुम्हाला. शुहिका नावाची हिरण्यकश्यपूची बहीण ही माहेरात मृत्यू पावली. माहेरात. माहेरात वाक्य नीट ऐका बरं का. ज्या वेळेला तरुणपणामध्ये एखाद्या वर्तनाने किंवा एखाद्या क्रियेने मुलगी सासरी मृत्यू पावते, त्यावेळेला माहेरातली माणसं तिकडच्या लोकांना तोडायचा प्रयत्न करतात. पण ही मुलगी माहेरात मृत्यू पावली भावाच्या घरी. आता भावाच्या घरी मृत्यू पावल्याच्या नंतर तिच्या नवऱ्याचं नाव होतं विप्रचिती. ते आला मेवण्याला म्हणला माझी बायको मेलीच कशी. काल सांगता सांगता राहिलो थोडंसं. प्रल्हाद महाराजांच्या चरित्रातला विषय होता. कशी काय मेली? आता त्यानं लाख प्रयत्न केले सांगायला, पण ते ऐकायला तयारच नाही. मग होळीच्या दिवशी दुसऱ्या दिवसाला काय म्हणते? धुरुडा. धुरुडा. आपल्या मराठवाडी भाषेत त्याला धुरुडा, शास्त्रोक्त भाषेमध्ये धुलिवंदन, धुरुडा म्हणते. आता तो मेहुणा शांत बसण्यासाठी बोकडाची दावण आणि सुरेचा रांजून दिला. सुरा मदिरेचा रांजून दिला. आणि मग ते काय खाण्यापिण्यात असं मग्न झालं आणि बायको मेल्याचं दुःख विसरलं. माझं असं एक मत आहे, त्याची बायको होळीच्या दिवशी मेली म्हणून त्यानं सुरा पेली दुसऱ्या दिवशी. आपलं कोण मरत बरं नेमकं धुरड्याच्या दिवशी दारू प्याला? धुरुडा हा सण आपला नाहीये. धुरुडा हा सण राक्षसाच्या कुळातल्या विप्रचिती नावाच्या राक्षसाचा आहे. आपला धुलिवंदन आहे. त्या दिवशी चांगल्या प्रतीची माती अंगाला लावणे. त्या दिवशी जर तुम्ही शेतात जाऊन थोडं ऊन पडलं असेल तर अशा वेळेला काळी माती चाळून घ्यायची, ती माती ओली करून अंगाला लावायची. आणि त्या अंगावर माती जर आपण मग त्या उन्हानं वाळली तर अशी त्वचा आकसून येते. म्हणजे त्वचेचे विकार 12 महिने होत नाहीत. असे कितीतरी प्रकार सांगितले धुलिवंदनामध्ये. आपण ते करत नाही. आपण राक्षसाचा सण साजरा करतो. नाही महाराज मी कधीच घेत नाही, पण धुरड्याच्या दिवशी घेतो. मूर्ख आहे तो, मूर्ख आहे, मूर्ख आहे. तो सण आपला नाही आहे. कधी कधी जुनं बघत जा, लक्षात येईल तुमच्या. आपली सणं किती पवित्र आहेत, किती शास्त्रोक्त आहेत, किती पुराणोक्त आहेत, किती वेदोक्त आहेत, किती ऋषीमुनींचा त्याला आधार आहे. इतकी पवित्र सण आहेत आपली. आपण ते आजमावत नाही. आपल्याला भंगार आवडतं काही पण. चला, लक्ष्मीच्या बाबतीत सुद्धा वाद झाला. राक्षसांना वाटायची मला असावी, देवांना वाटायचं मला असावी. देवात पण वाटायची, प्रत्येक देवाला वाटायचं मलाच असायची. पण लक्ष्मीनं
कुणाला अशी अडचण पडू दिली नाही. लक्ष्मी ज्या वेळेला समुद्रातनं प्रगट झाली त्यावेळेला तिच्या हातात एक हार होता आणि त्या हारातली जी फुलं होती का ती फुलं मेघश्याम होती. म्हणजे कधी कधी आकाश पंडित भाऊ बदलतं ना त्यावेळेला असं आकाश निळसर दिसतं. मेघ मेघ ते आकाश आणि तसा रंग होता. आणि लक्ष्मीनं आणि त्याचा खाली उदाहरण जर सांगायचं शेतकरी राजाला तर तुमच्याकडे जवसाला काय म्हणते? जवस किंवा आळशी. हो, जवस कधी पेरते? आता का पुढच्या पेरणीला? पुढच्या. हा, जवस साध्या रानावर येत नाही बरं. ज्या रानात बिना पाण्याचं जवस येतं ती जमीन क्वालिटीची. एक जण म्हणला मी जवस पेरलं ना आलंच नाही, त्याची जमीन पाहायला गेलो तर लाहोराच्या पोटाला खडे टोचू लागले. तुम्हाला माहिती आहे का लाहोरा फुफुट्यात आंघोळ करतात. लाहोरा नावाची एक जात आहे म्हणजे पक्ष्याची, त्या फुफुट्यात आंघोळ करतात. तर फुफुट्यात आंघोळ केल्याच्या नंतर लाहोर उडाल्यावर रक्ताचा थेंब पडलात. मी आणलं जिजी, मी लाहोराला जिजी म्हणलो, रक्त कस काय? हे रानच असं आहे म्हणे, याच्यात सारे खडेच येत. आंघोळ करता करता पोटाला टोचले. आणि त्या रानात जवस पेरल्यावर कसं येईल? जवसाला रान वेगळं लागतं, देशपट्टीतलं रान लागतं त्याला. तर त्या जवसाला फुलं नाजूक आहेत हरिदास शेठ, छोटी छोटी फुलं आहेत, पण त्याचा रंग पंढरपुरातल्या मालकासारखा आहे. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. आणि लक्ष्मीनं सांगितलं माझ्या हातात जो हार आहे त्या हाराचा फुलाचा जसा रंग आहे मी त्याची. मग सगळ्या जणांना आपल्याकडे पाहिला, आपला काही याच्यासारखा रंग नाही. तसा फक्त नारायणाचा होता, तो फक्त पंढरीतल्या मालकाचा होता, तो भक्त गोपालकृष्णाचा होता, तो जगदानंद कंद जगतपती विष्णू परमात्म्याचा होता. लक्ष्मी देऊन टाकली. त्याशी समर्पिली ओ रमा. मग नारायणाला लक्ष्मी रमा देऊन टाकली. अप्सरा निघल्या. अप्सरांची नावं भरपूर आहेत, फार सुंदर स्त्रिया. तर शक्यतो सगळ्यांनी विचार केला ह्या अप्सरा इंद्राला देऊन टाका. इंद्राला पुण्य संपिण्यासाठी. भोगवादी असतो राजा, अमरपुरीचा राजा हा भोगवादी आहे आणि नाना प्रकारच्या भोगाची पूर्णता करत असताना त्याचं पुण्य लवकर संपत याच्याकरता त्याला देऊन टाकल्या त्या अप्सरा. प्रश्न पडला सुरा आणि पियुष. राजा बळी आहेत, प्रभू आहेत, बसलेले आहेत. काय करायचं प्रभू आपण आता? याची वाटाघाटी करायची, नेमकं काय कसं ठरवायचं? भगवंतानं सांगितलं अमृत आणि सुरा याच्या वाटण्या होतील. तुम्ही तुमच्या 2 पंक्ती धरा. त्याच्या अगोदरचा प्रश्न आहे. राजा बळीच्या लक्षात आलं तर देव आपल्याला अमृत देत नाहीत म्हणून बळीनं तो कलशच हरण केलता. बळीने मुक्काम केले 4. आपण नशिबवान आहोत. राजा बळीनं अमृताचा कलश घेऊन आपल्या महाराष्ट्रात मुक्काम केला, नाशिकला. म्हणून काही ठराविक वेळेच्या नंतर आपल्या महाराष्ट्रात नाशिकला कुंभ भरतो. आता 27ला महाराष्ट्रात आहे, मागे प्रयागराजला झाला. आता 27 मध्ये आपल्या महाराष्ट्रात आहे, नाशिकला आहे. नाशिक ही देवभूमी आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा वास त्या भूमीतून झालेला होता. भगवान त्र्यंबक राजाचं वास्तव्य त्या मातीत आहे. वारकरी संप्रदायातले आधारीव निवृत्ती दादांचं वास्तव्य त्या मातीत आहे. जगदानंद कदन जगत जननी सीताई साहेबांचं वास्तव्य त्या मातीत आहे. माझ्या लहानपणी एक बाई गाणं म्हणायची जात्यावर. आमच्याकडे धार्मिक पद्धतीचे गाणे म्हणणारी एक म्हातारी पाहिली. ती म्हातारी होती जाईबाई. मला माहित असं ना, पांचाळ कुटुंबातली बाई होती जाईबाई. फार सात्विक बाई. ती दळण दळायची.
नाशिक त्र्यंबकेश्वरी, नाशिक त्र्यंबकेश्वरी डोंगरी मैदान, डोंगरी मैदान गुंफा बांधिली रामान, डोंगरी मैदान गुंफा बांधिली रामान. काय गाणी होती हो, काय गाणी होती. काल आम्हाला गाडीत बसलंय, आठवण झाली ती. अजय होता, अजय म्हणलं ती गाणं मला ऐकव बरं.